आज आपण स्ट्रेटनिंग बघणार आहोत। मी परमनंट स्ट्रेटनिंग आज करत नाहीये, जी टेम्पररी स्ट्रेटनिंग आहे ती करणार आहे। कारण या क्लायंटचं उद्या फंक्शन आहे आणि त्या फंक्शनसाठी क्लायंटला स्ट्रेट केस हवे आहेत। तर मी आज तुम्हाला स्ट्रेटनिंग करून दाखवणार आहे टेम्पररी, जी 1 वॉशपर्यंत टिकते। म्हणजे जोपर्यंत आपण केस धुवत नाही तोपर्यंत ती स्ट्रेटनिंग टिकते। तर आपण तिला स्ट्रेटनिंग बघणार आहोत। त्यासाठी मी स्ट्रेटनर घेतले। हे जे स्ट्रेटनर आहे आयकॉनिक कंपनीचं आहे, प्रोफेशनली आहे आणि टिटॅनियम प्लेटचं आहे। त्याच्यामध्ये ही जी प्लेट आहे ती टिटॅनियम प्लेट आहे। तर आता चालू करण्यासाठी मी हे बटन दाबत आहे। इथं सेट करायचंय। याच्यामध्ये 230 पर्यंत टेम्परेचर आहे। 210, 190, 170, 150, 130 अंश सेल्सिअस असं टेम्परेचर आहे। तर ते टेम्परेचर आपल्याला सेट करायचंय। आता क्लायंटचे केस बघून आपल्याला टेम्परेचर सेट करायचंय। जर क्लायंटचे केस जाड असतील तर त्याला टेम्परेचर 210 ते 190 आपल्याला असं ठेवायचंय। आणि ज्या क्लायंटचे केस एकदम पातळ, म्हणजे हे एक केस जो आहे तो एकदम पातळ जर असेल तर आपल्याला 130 किंवा 150 याच्यामध्ये आपण क्लायंटचे केस बघून ते टेम्परेचर ठेवायचं। तर ह्या क्लायंटचे केस थोडेसे जाडसर आहेत, तर मग मी काय करणार आहे 190 ते 210 याच्यामध्ये टेम्परेचर ठेवून स्ट्रेटनिंग करणार आहे। चला तर बघूया आपण स्ट्रेटनिंग कशी करायची आहे ते। सगळ्यात आधी मी काय करते, टेलिफोन घेणार आहे। इथून इयर टू इयर सेक्शन करणार आहे। हे बघा फ्रेंड्स, मी इयर टू इयर पार्टिशन केलेलं आहे। इयर टू इयर पार्टिशन केले आणि मनोगत पार्टिशन करून घेतले। 4 सेक्शन मी करून घेणार आहे। 4 सेक्शन केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आयनिंग करायला जमणार आहे। नाहीतर आपल्याला प्रॉब्लेम येईल, कोणते केस झाले आणि कोणते झाले नाही हे कळणार नाही। त्यामुळे आपण सेक्शन काढून घेतलंय। सेक्शन वरती काम करायचे, म्हणजे आपण काम करताना बाकीचे केस आपल्या मध्ये येणार नाहीये। ज्या भागाचं आपल्याला करायचं तोच भाग रिकामा सोडायचा आहे। आधी मी ह्या भागाची आयनिंग करून घेणार आहे। आयनिंग म्हणजे स्ट्रेटनिंग बरं का। आयनिंग आणि स्ट्रेटनिंग वेगवेगळं नाहीये। आयनिंग आणि स्ट्रेटनिंग एकच असतं, फक्त त्याला वेगवेगळी नावं दिलेली असतात। आता घेताना खालून आपल्याला करायचंय, म्हणजे वरच्या बाजूने करायचं नाही, आपल्याला खालच्या बाजूने करायचं। कारण का, ज्यावेळेस आपण ह्या पार्टला आयनिंग करतो तो पार्ट आपण असं सोडावा लागतो। मग काय होतं, जिथं आपण आयनिंग केलेलं असतं तिथं फोल्ड होतो। त्यामुळे आपण करताना काय करायचंय, सगळ्यात खालून आयनिंग करायला घ्यायचंय आणि जे उरलेले केस आहेत ते काम करून टाकायचे, म्हणजे ते आपल्या मध्ये येणार नाहीत काम करताना। मशीन मी मगाशी चालू केली होती। टेम्परेचर 190 आहे याचं। मला क्लायंटच्या केसानुसार मी हे टेम्परेचर सेट केलेलं आहे। मला ह्या क्लायंटला 190 ते 210 याच्यामध्येच टेम्परेचरमध्येच काम करायचं। त्याच्यामुळे सगळ्यात आधी मी 190च ठेवलेले आहे। स्ट्रेटनिंग करताना आपल्याला असा कोंब लागतो। ह्या कोंबने काय होतं, ज्यावेळेस आपण स्ट्रेटनिंग करतो त्यावेळेस स्ट्रेटनर गरम असतं आपलं। हे गरम असल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण आयनिंग करायला घेतो तेव्हा प्लास्टिकचं जे असतं ते विरघळून जातं। हे या प्रकारचं असतं, ते विरघळत नाही। छोटे छोटे सेक्शन घेते। अर्ध्या सेक्शन मध्ये आपल्याला काम करायचंय, एकदम सेक्शन घ्यायला जायचं नाहीये। अर्धा सेक्शन उचलायचंय आणि काम करायचंय। आणि आपला हात असा नाही पाहिजे, आपला हात 90 अंशाच्या डिग्री मध्येच यायला पाहिजे। एका सेक्शन
सेक्शनला जोपर्यंत आपल्याला वाटत नाही आपले केस स्ट्रेट झालेले आहेत तोपर्यंत एका सेक्शन मध्ये आपल्याला आयनर करायचंय. बघा किती स्ट्रेट झालेली आहेत केस. आता दुसरा सेक्शन आपल्याला घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही सेक्शन वाईज काम करता त्यावेळेस आपलं काम पण परफेक्ट होतं. घेताना रूट पासून घ्यायचे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी काय जे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. किती स्ट्रेट झालेत केस बघा. या पद्धतीने आपल्याला स्ट्रेट करायचे. स्ट्रेट केलेले केस असे मोकळे पुढे सोडायचे नाहीये. स्ट्रेट केलेले केस असेच खांद्यावर स्ट्रेट ठेवायचे आपल्याला. ज्यावेळेस आपण फोल्ड करून पुढे घेतो त्यावेळेस इथं पेंट पडतं कारण केस गरम असतात. ती गार होईपर्यंत आपल्याला पाठीवरच ठेवायचे आहेत केस. त्याच्यानंतर मी पुढचं सेक्शन उचलणार आहे. सेक्शन पातळ पातळ घ्या, फार जाड पण घेऊ नका. जाड सेक्शन जर घेतला तर पटकन आयनिंग होणार नाही. त्यामुळे छोटे छोटे सेक्शन मध्येच काम करायचं आपल्याला. आधी केलं होतं त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं नाहीये पण आहे या केसांना आधी मी आधीची काळजी घेतलेली आहे. छोटे छोटे सेक्शन आपल्याला घ्यायचे, फार मोठे घ्यायचे नाहीयेत. छोट्या सेक्शन मध्ये जे छान काम होणार आहे ते मोठ्या सेक्शन मध्ये होणार नाहीये आपलं. त्यामुळे छोटे छोटे सेक्शन घेऊन काम करायचंय.
फ्रेंड्स, इकडे आयनिंग केलेला जो भाग आहे किती सुळसुळीत आणि छान केस झालेले आहेत आणि इकडची केस बघा कशी आहेत ते. आपल्याला ह्या प्रकारेच तिकडे पण आपल्याला आयनिंग आता